सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास नववा विरक्त लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, आता विरक्त अर्थात वैराग्य संपन्न पुरुषाची लक्षणे ऐका. विरक्त माणसाच्या अंगी कोणते गुण असावेत, त्या गुणामुळे त्याच्या अंगी कोणते सामर्थ्य येते ते सांगतो. ज्या गुणांमुळे सर्वत्र चांगली कीर्ती पसरते, जन्माचे सार्थक होते आणि वैराग्य संपन्न माणसाचे वैभव वाढते. ज्या गुणांनी परमार्थ साधतो, स्वानंद उचंबळून येतो आणि ज्यामुळे आत्मानात्म विवेकासह वैराग्याला दुप्पट तेज येते. ज्या गुणामुळे आत्मसुख उचंबळून येते, सद्विद्या प्राप्त होते, स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि मोक्षसहित सर्व प्रकारचे भाग्य व ऐश्वर्य जीवनात लाभते. या गुणांमुळे मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, सर्व इच्छा परिपूर्ण होतात आणि मधुर बोलण्यासाठी सरस्वतीच प्रत्यक्षपणे मुखी येऊन राहते. विरक्तीची ही लक्षणे ऐकावीत आणि मनात घट्ट धरून ठेवावीत, म्हणजे तो मनुष्य सर्व जगतात सुप्रसिद्ध होतो. विरक्त माणसाने सदैव विवेक जागृत ठेवावा, लोकांमध्ये अध्यात्म विचार वाढवावा आणि आपली इंद्रिय ताब्यात ठेवण्यात मोठे धैर्य दाखवावे. त्याने साधन सुचिता सांभाळावीत, लोकांना हरिभक्तीस लावावे आणि विशेषतः ब्रह्मज्ञान कसे असते ते स्वानुभवाने व शब्दाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे. विरक्त पुरुषाने लोकात भक्तिमार्ग वाढवावा, शांती कशी असावी हे प्रत्यक्ष आचरणाने दाखवावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक सांभाळावे. विरक्ताने चांगल्या कर्मांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी. विरक्ती, वैराग्य व अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतः निष्कामता निर्वासना जीवाशी घट्ट धरून ठेवावे. विरक्तीने धर्माची संस्थापना करावी, अत्यंत नीतिवान असावे आणि अगदी अंतःकरणपूर्वक क्षमाशील वृत्ती सांभाळावी. मलिन झालेला परमार्थ शुद्धतेने उजाळून टाकावा. विवेकपूर्ण विचार करून सत्वगुण सन्मार्गाचे आचरण करावे. विरक्त माणसाने भाविक भक्तांना सांभाळावे, प्रेमळ असतील त्यांचे समाधान करावे. भोळ्या बाबड्या शरण आलेल्या लोकांची अपेक्षा करू नये. विरक्ताने सतत सावध राहावे, दुसऱ्यांचे अंतःकरण ओळखून वागावे आणि सदैव परमार्थाची बाजू उचलून धरावी. विरक्त माणसाने नेहमी अभ्यास करावा, उद्योगी राहावे आणि आपल्या वक्तृत्वाच्या सामर्थ्याने विस्कळीत झालेला परमार्थ पुन्हा उभा करावा. त्याने शुद्ध आत्मज्ञान सांगत राहावे, वैराग्याची प्रशंसा करीत जावी आणि लोकांची शंका निरसन करून निश्चयात्मक विचाराने मोठ्या मनाने समाधान करावे. मोठमोठे उत्सव प्रचंड प्रमाणात करावेत. भक्ताचे समुदाय एकत्रित करावेत आणि भजन पूजन जप कीर्तनादी उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवाने साजरे करावेत. हरिकथा कीर्तने करावीत, प्रवचन निरूपणाची गर्दी करावी आणि भक्तिमार्गाच्या ऐश्वर्याने निंदकांना दुर्जन लोकांना लाजवावे. विरक्ताने अनेकांवर उपकार करावेत, सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा आणि आग्रहपूर्वक पुण्यमार्गाचा प्रसार करावा. असे करताना विरक्त माणसाने स्नान संध्या जप तसेच त्याचे अंतःकरण शुद्ध ठेवावे. त्याने दृढ निश्चयी असावे, प्रपंच सुखाचा करावा आणि आपल्या सहवासाने विश्वातील सर्व लोकांचे कल्याण करावे, त्याचा उद्धार करावा. विरक्त माणसाने निर्भय आणि गंभीर असावे, उदार असावे आणि प्रवचन निरूपणाविषयी सदैव तत्पर असावे. त्याने नेहमी सावध असावे, शुद्ध मार्गाने आचरण करावे आणि सर्वांसाठी जिजून आपली सत्कीर्ती मागे ठेवावी. विरक्त माणसांनी आपल्यासारखे विरक्त पुरुष शोधावेत, साधू पुरुषांना ओळखावे आणि
संत योगी सज्जनांशी मैत्री करावी, स्नेहभाव जोडावा, भक्तांनी स्वतः पुनश्चरणे करावीत, हिंडून तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासना करण्यास योग्य अशी परमरमणीय अशी स्थाने निर्माण करावीत. विरक्त माणसाने उपाधी म्हणजेच लोककल्याण कार्यासाठी करावी, परंतु स्वतःची उदासीन वृत्ती सोडू नये आणि कशाबद्दलही कोणतीही अपेक्षा आपल्या मनात बाळगू नये. त्याने नेहमी अंतर्मुख वृत्तीने असावे. क्रियाभ्रष्ट म्हणजे अनाचारी असू नये, पावित्र चरणी असावे आणि कोणाच्याही ताब्यात जाऊन कमीपणा मिथ्येपणा घेऊ नये. त्याने वेळ प्रसंग पाहावा, ओळखावा, जाणावा आणि सर्व प्रकारे हुशारीने चातुर्याने आचरण करावे. विरक्त माणसाने एकांगी असू नये. त्याने ज्ञानाच्या सर्वांगाचा अभ्यास करावा. त्याने प्रत्येक विषयाचे वास्तविक स्वरूप जाणून घ्यावे. त्याने भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन व वेदांत सिद्धाचे विवेचन करावे. सगुण रूपाने भजन पूजन, परमात्म स्वरूपाचे ज्ञान, शरीरशास्त्राचे ज्ञान आणि तत्वज्ञान असा अध्यात्म मार्गाचा सर्व अंगाने ज्ञान करून घ्यावे. त्याने कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, उपासना मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती व निवृत्ती मार्गाचे ज्ञान करून घ्यावे. भगवत प्रेमामुळे उत्पन्न होणारी भावावस्था, विरक्ती अवस्था, योगाभ्यासाने निर्माण होणारी अवस्था, ध्यानाने साध्य होणारी स्थिती, देहभान हरपल्यानंतर निर्माण होणारी विदेह अवस्था, तुर्यातीत झाल्यानंतरची सहजावस्था, या सर्व साक्षात्कार लक्षणांचे ज्ञान विरक्ताने करून घ्यावे. नाना प्रकारचे नाद, ध्वनी, योगमुद्रा, योगासने, अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारची यंत्रे, नाना प्रकारची विधाने तसेच लोकात दृढ असलेल्या मतांचे रहस्य म्हणजेच मर्म, या सर्व गोष्टी विरक्त माणसाने समजून घेऊन त्या सोडून द्याव्यात. विरक्ताने जगाशी मित्रत्वाने वागावे, पूर्णपणे स्वतंत्र असावे. त्याने विलक्षण बहुगुणी असावे. त्याने वैराग्य संपन्न असावे. तो भगवत भक्त असावा. त्याने आसक्तीरहित व बंधनरहित असावे. विरक्ताने नाना शास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करावा. परमार्थाचा बाधक असा विरोधी मतांचे खंडन करावे आणि भगवत प्राप्तीची इच्छा असणाऱ्या मुमुक्ष लोकांना शुद्ध मार्गाला लावावे. विरक्ताने प्रवचनामध्ये शुद्ध मार्गाने विवेचन करावे. साधकांच्या शंकेचे निरसन करावे आणि जगातील सर्व लोकांशी आपुलकीने वागावे. विरक्ताने निंदकांना वंदन करावे. साधकांना योग्य उपदेश करावा आणि प्रपंचातील बद्ध माणसांना मोक्ष मार्गाचा विचार सांगून त्यांना जागृत करावे. विरक्ताने उत्तम गुणाचा स्वीकार करावा, वाईट गुणांचा त्याग करावा आणि विवेकाच्या जोरावर वैराग्याच्या आड येणाऱ्या संकटांवर, अडचणींवर मात करावी. अशी ही विरक्तीची उत्तम लक्षणे आहेत. ती एकाग्र अंतःकरणाने ऐकावीत. वैराग्य संपन्न पुरुषाने त्याचा आव्हेर करू नये. इतकी अनुभवास आलेली लक्षणे मी सहजपणे बोलून गेलो. त्यातील रुचतील एवढीच घ्यावेत. खूप काही सांगितले म्हणून श्रोत्यांनी खिन्न होऊ नये, परंतु या उत्तम लक्षणांचा अंगीकार न करता वाईट लक्षणांचा स्वीकार केला तर त्याचे जीवन बाष्कळ होऊन त्याच्या अंगी पडत मूर्खता येऊ शकते. अशा त्या पडत मूर्खाची लक्षणे पुढील समासात सांगितलेली आहे. ती लक्षणे सावधपणे ऐकावीत. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.